स्वागत करूया अपूर्वा गज्जला. अपूर्वा, वेलकम बॅक. थँक्यू. मला खूप बरं वाटतंय तुला पुन्हा एकदा या मंचावर बघून. अँड आय एम शुअर यू आर फीलिंग द सेम. या कोणत्या तालावर या गाणं गाय? केरवावर. वंडरफुल. ऑल द बेस्ट. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. वैभवाने बहरून आला याल का हो बघायाला. याल का हो बघायाला. सूर्यचंद्र तुमचे डोळे दुरूनीच ते बघतात. कमी नाही आता काही कृपा दृष्टीची बरसात. पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात. पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात. पाठीवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा. या हो बाबा एकच वेळा. या हो बाबा एकच वेळा. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. खूप छान झाला. व्हेरी नाईस. मला कसं सांगू, कधी कधी खूप भरून येतं ना जेव्हा गाणं ऐकून. तर अर्थात काव्यानी तर झालंच, पण तुझ्या सुरांनीही खूप अप्रतिम गायलीस. व्हेरी नाईस. आणि तू गाणं म्हणालीस जनकवी पी सावळाराम यांचं गाणं. त्यांची आज पुण्यतिथी आहे. तर इतकं सुंदर गाणं आता अपूर्वानी सादर केलं त्यांच्या स्मृतीमध्ये. एकदा पंडितजी. फार चांगलं गायलं. मला या गाण्याबद्दल तर लहानपणापासून खूप माझ्यावर चांगला परिणाम आहे. आजही लताबाईंची रेकॉर्ड ऐकताना असं वाटतं की कुठल्याही क्लासिकल सिंगरला सुद्धा त्या ज्या स्वरावरती स्थिर होतात तो एक अभ्यासाचा विषय बनतो लताबाईंचा, असं मला वाटतं. हिच्या गाण्यामध्ये मला विशेष करून वाटलं की एक्सप्रेशन्स खूप चांगलं होतं. बऱ्याच वेळेला असं पाहायला वाटतं की एक्सप्रेशन्स काय काय गायकांची बहिर्मुखी असतात आणि काय काय लोक गायकांची अंतर्मुखी एक्सप्रेशन्स असतात. अंतर्मुख होऊन एक्सप्रेशन्स बाहेर येतं तेच संगीतातलं एक्सप्रेशन मानलं जातं. अंतर्मुखी सौंदर्य ते फार आवश्यक आहे. आणि हे कुठेतरी डोळे मिटून ते प्रयत्न तिचा जो होता त्या एक्सप्रेशनलाच मी तुला अतिशय सुंदर दाद देतो. खूप खुश राहा. अजून चांगली प्रगती तर होणारच आहे. थँक्यू. धन्यवाद. केहरबा. कारण तालाबद्दल प्रत्येक आता दादरा केरव्याबद्दल काय बोलायचं असा प्रश्न येतो, परंतु या गाण्यामध्ये इतका सच्चा ठेका केहरवा कमी वापरला जातो. नेहमी आळोखे पिळोखे देऊन वेगवेगळ्या अंगानी हे दादरा केरवा प्रेझेंट केले जातात. पण दादरा जो लिहिला जातो तो धा धिन ताक ता तिन धाडा धा धिन नाक ता तिन, जो ठेका ओरिजिनल आहे धा धी नाती नाक धीन धा ती नाती नाक, हा जो ठेका आहे ह्या ठेक्याच्या अत्यंत जवळ असलेला ठेका जो आहे तो ह्या गाण्यात वापरलेला आहे. तुझा आवाज असा आज पसरला होता त्या सगळ्या गाण्यावरती आणि शांत शांत जी अनुभूती यायला हवी ती ऐकताना येत होती. बेसुरी कुठेही झाली नाहीस आणि त्यामुळे मला खूप कौतुक वाटलं तुझं. आणि तुझा दिवसेंदिवस तुझा परत कॉलबॅक मध्ये आल्यामुळे असेल कदाचित, पण तुझा कॉन्फिडन्स एकदम वाढलेला दिसतो मला. खूप सुंदर गाणं म्हणलंस. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
चालेल. चांगलं गायलीस. मुळात हे गाणं निवडल्याबद्दल अभिनंदन. आणि एक्सप्रेशनला 100 पैकी 110 मार्क, याच्यात काही शंका नाही. दोन 10 मिळाले. ऑल द बेस्ट. थँक्यू.